नमस्कार श्रोते हो. श्रावण संकष्टी चतुर्थी व्रतकथा किंवा यालाच बहुला व्रतकथा असे म्हणतात. याची माहिती आपण आज पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि यामध्ये अनेक सण व्रतवैकल्य केली जातात. त्याच्यातच उद्या येणारा श्रावण संकष्टी चतुर्थी हा सण याची थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. बहुला व्रतकथा आणि श्रीकृष्ण पूजन. या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भुत योगामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे असे सांगितले जात आहे. श्रावण संकष्ट चतुर्थीचे कसे कराल व्रत? संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे, अन्यथा ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत, धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे, प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूपदीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदीचे फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. अगदी शक्य नसल्यास एखादतरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. श्रावण संकष्ट चतुर्थी गुरुवार 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:46 भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने 22 ऑगस्ट 2024 रोजी व्रताचरण करावे असे सांगितले जात आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.